मिरजेत श्री छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळ मिरज यांच्या वतीनं मुक्तांगण सभागृह खरे मंदिर ब्राह्मणपुरी या ठिकाणी 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर रोजी कैलासवासी दामोअण्णा भट मास्तर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगली मीडिया कम्युनिकेशन सी न्यूजचे संचालक माधव बेटगिरी हे उपस्थित होते। शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी डॉक्टर अमर अडके कोल्हापूर यांचे शिवरायांचा 8वा प्रताप या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। याला मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी डॉक्टर अमर अडके बोलताना म्हणाले की गडकिल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे। गडकिल्ले हे प्रेक्षणीय स्थळ नसून ती इतिहासाच्या प्रेरणांचा भूगोल आहे। त्याच्यामुळे शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले असल्याचे सांगितले। तसेच गडकिल्ल्यांच्या विषयी अनेक लुप्त असलेली माहिती त्यांनी यावेळी दिली। सदरच्या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत येडूरकर, उपाध्यक्ष विनायक खरे, राजेश देशमाने, महादेव जोगळेकर, हर्षदा बेडेकर, राजीव बेडेकर, वैशाली देशमाने, शीतल पाटोळे, वैशाली जोगळेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी संयोजन केले आहे। अमर अडके गेली 45 वर्ष गडकोटांची भटकंती आणि गडकोटांचा अभ्यास हा माझ्या ध्यासाचा विषय आणि या सर्व गोष्टींचे उपक्रम करणारी मैत्री प्रतिष्ठान ही महाराष्ट्रामधली अग्रगण्य गडकोट भटकंतीची संस्था, त्याचा मी अध्यक्ष। किल्ले हे महाराष्ट्राचं इतर कोणत्याही राज्यामध्ये नसणारं एक वेगळं आणि अनुपमेय असं वैशिष्ट्य आहे आणि त्या दुर्गांच्यावरची जी प्रेरणा आहे ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आहे आणि जगभर महाराष्ट्राची जी ओळख आहे ती श्री शिवाजी महाराजांनी त्यांचे गडकोट किंवा त्यांचे दुर्ग अशी स्थिती आहे। आणि हे दुर्ग ही नव्या पिढीला केवळ प्रेक्षणीय किंवा पर्यटन स्थळ नसून ती इतिहासाच्या प्रेरणांचा भूगोल आहे आणि त्याच्यावर शिवाजीमध्ये स्वराज्य निर्माण केलं अशा पद्धतीने महाराष्ट्रातली गडकोटांची भटकंती गेली 45 वर्ष मी करतो आहोत। या दरम्यानच्या काळात 454 किल्ले आणि त्यांचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन आज आपण केलेलं आहे। आज मिरजेतल्या प्रतिइतिहासाच्या खरे मंदिराच्या प्रांगणामध्ये जी व्याख्यानमाला कैलासवासी रामकृष्ण दामोअण्णा मोरेश्वर भट मास्तर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थी केली जाते। ते व्याख्यानमालेला आज मी इथे येतोय। आजचा विषय हा प्रस्थापित शिवचरित्राच्या थोडा पलीकडचा, कारण शिवाजी महाराज केवळ काही युद्ध करणारे होते, आणखीन 4-2 घटना म्हणजे श्री शिवाजी महाराजांचे चरित्र, याच्या पलीकडे शिवाजी महाराजांचं सार्वकालिक आणि वैश्विक जे कार्य आहे की ज्याच्यामुळे जगाचा केवळ भूगोल बदलला नाही तर जगाचा इतिहास सुद्धा बदलला। तर त्या अपरिचित शिवगाथेंमधले काही विशिष्ट अंश आपण की जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही पुराव्यांच्या आणखीन काही पत्रव्यवहारांच्या आधारे आहेत अशा प्रकारची मांडणी आपण करणार आहोत। ती मांडणी एवढ्याचसाठी की शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे, केवळ आपल्या समूहाचे नसून ते एक वैश्विक प्रेरणादायी व्यक्तिमत्व की जे सार्वकालिक प्रेरणेचा स्रोत आहे, त्याची मांडणी आज आपण व्याख्यानाच्या निमित्ताने करणार आहोत। धन्यवाद। बॅटिंगचा विचार सुद्धा करू नये, त्यामुळे मला काही यांच्याबद्दल बोलण्याची ताकद आणि इच्छा पण नाही आणि पॉसिबल पण नाही आहे। 2-3 गोष्टी थोडक्यात सांगतो। माझं लहानपणा जिथे गेलं तसं एक ओळख महत्त्वाची डॉक्टरांची सांगायची राहून गेली हे मूळचे मिरजेचे आहेत आणि मिरजेमध्ये राहणारे आम्ही खाली TRP रेटिंग आपण ऐकलं असेल, एखाद्या चॅनलचं रेटिंग जसं असतं तसं आमच्या मित्रमंडळीचं रेटिंग ह्यांची माझी ओळख आहे, हे आमचे वर्ग मित्र आहेत असं म्हटलं की आमचं रेटिंग जास्त। अगदी सोप्या 2 वाक्यात सांगायचं झालं तर वयाच्या 55व्या वर्षी मी माझी नोकरी सोडली आणि त्यावेळी एक बकेट लिस्ट बनवली। ती हल्ली शब्द बकेट लिस्ट फार फेमस आहे की आपण आयुष्यात काय काय करायचं राहिलंय आणि काय काय करूया आपण इथं पुढं। त्या बकेट लिस्टमधलं पहिलं काम काय असेल किंवा जी करायची अतृप्त राहिलेली इच्छा ही आहे की अशा व्यक्तीबरोबर वेळ घालवणं आणि त्यांच्याबरोबर भटकंती करणं, दऱ्याखोऱ्यातनं फिरणं, ही एक बकेटची मोठी लिस्ट होती आणि ती मी अत्यंत आनंदाने यांच्याबरोबर करतोय। थोडासा वेळेचं व्यवधान असल्यामुळं अदरवाईज यांच्या मोहिमा वर्षभर चालू असतात। मैत्री फाउंडेशनचं काम अतिशय मोठं आहे। काकांनी मगाशी सांगितलं तसं गेले 45 वर्ष, कारण म्हणजे डॉक्टर ते कधीतरी पुन्हा एकदा डिटेल सांगतील, पण गेले 45 वर्ष शिवाजी महाराज ज्या तिथीला ज्या वेळी रात्री पन्हाळ्यातून निघाले त्याच वेळी रात्री निघतात आणि रात्रभर प्रवास करून त्यांच्याबरोबर शेकडो शिवप्रेमी लोक पावनखिंडीपर्यंत पोहोचतात आणि हे